कारण तुमच्या आमच्या संविधानात जागी होणं फार गरजेचं आहे. कारण आपल्या लहान लहान मुलांचं भवितव्य पुढे अवलंबून आहे त्याच्यावर. कारण तुम्ही किती डोकं आपटलं तरी त्यांच्यामध्ये काही सुधारणा होणार नाही. कारण पंतांनी राजीनामा दिल्याशिवाय प्रधान राजीनामा देणार नाही. त्यामुळे पंत आणि प्रधान दोघांनी पण राजीनामा देणं फार गरजेचं आहे. तुमचं सरकार कसलं आणि परीक्षेमध्येच नाही तर इतर सगळ्या बाबतींच्या मध्ये हे गव्हर्नमेंट फेल आहे, लक्षात घ्या. वारंवार फक्त हिंदू मुसलमान करायचं, पाकिस्तान करायचं आणि देशाची सार्वभौमता, देशाची एकता, देशाची एकात्मता जी आहे ही तोडण्याचा प्रयत्न करायचा. आणि जो देशाचं सार्वभौमत्व, देशाची एकता आणि देशाची एकात्मता जो तोडतो तो देशद्रोही असतो. परंतु जो संविधानाने मार्गाने चालतोय त्याला तुम्ही बोलता की देशद्रोही. आणि देशद्रोहाची डेफिनेशन काय ते संविधानात बघा आधी. भारतीय संविधान तुम्ही वाचा, 395 आर्टिकल तुम्ही वाचा आणि तुम्ही असं समजू नका हा देश जो आहे हे संविधान वाचायला लागलेलं आहे. या 75 वर्षापासून तुम्ही संविधान लपवून ठेवलं आणि या लोकांना संविधानाच्या बद्दल निगेटिव्हिटी पसरवली. परंतु तुम्ही जेवढे हे करत जाल तेवढे तुम्ही उद्ध्वस्त व्हाल. होतात आपले सर्वोच्च न्यायालयाचे सूर्यकांतजी ते बोलतात मला हे बघायला वेळ नाहीये. यांनी याचिका दाखल केली. तो वकील बोलतोय की तुम्ही ही व्हिडिओ क्लिप बघा कशी मारहाण चालू आहे ती. आणि ते उद्धटपणे बोलतायत की मला हे बघायला वेळ नाहीये. आणि ज्या माणसामुळे हे सगळं घडलं आहे, काँग्रेस जनता पार्टी जी काय जन्माला आली आहे तोच हा सूर्यकांत. आपले सर नाही ते आपला त्यांचा मान एवढा मोठा आहे की रक्षक म्हणून किंवा आपला संरक्षण म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. म्हणजे ह्या सरकारने सर्व यंत्रणा त्यांच्या हाताशी धरलेल्या आहेत, सगळ्या वेटीस धरलेल्या आहेत. मग ईडी असो, सीबीआय असो, सगळ्यांना धाक दाखवून फक्त यांनी स्वतःकडे आमदार खासदार घेतले. बाकी कुठल्याही सामाजिक प्रश्नावर हे गांभीर्याने विचार करत नाही. मग रोजगार असेल, मुलांचा शिक्षणाचा विषय असेल, तुमचा आरोग्याचा विषय असेल, त्यानंतर जेव्हा कसा मी हल्ला केला, नैतिक जबाबदारी म्हणून मुख्यमंत्री, गृहमंत्री, केंद्राचे गृहमंत्री यांनी राजीनामा दिला. कोणी एवढा उठाव करायला लागला नाही. ही नैतिकता होती. अण्णा हजारेंनी जेव्हा जंतर मंतरवर आंदोलन केलं, काही दिवसातच शिष्टमंडळ जाऊन त्यांना भेटून आलं. आज इथे 25 दिवस झाले. ते विचारातले नेते सोनम वांचूक अगदी उपोषणावर बसलेत. त्यांनाही भेटायला वेळ मिळत नाहीये. बरं, त्यांच्या मागण्या काय फार मोठ्या नाहीये, एकदम साध्या सिंपल मागण्या आहेत. एक तर शिक्षण मंत्र्याचा राजीनामा, 21 लोकांच्या मुलांनी आत्महत्या केली त्यांना प्रत्येक घरटी 1 करोड रुपये, अशा एकदम साध्या मागण्या आहेत. हा मोठा एवढा इश्यू का केला जातो हे समजत नाहीये. पण आता त्यांच्या हे अंगलट आलेलं आहे. त्यांना वाटलं होतं ही काँग्रेस पार्टीच राहील, पण हे आता त्यांच्या अंगलट आलेलं आहे. कारण संपूर्ण तरुणीच्या मागे भारत देश. कारण जेव्हा आपण टीव्हीवर बघतो ते मारण करताना तर घरातल्या महिलांच्या अक्षरशः डोळ्यात पाणी येते. आपल्यालाही मनातून वाईट वाटतं, कारण आपण गुराढोराला पण एवढं कधी मारला नसेल. अशा पद्धतीकडची मारण होते. अशा प्रकारचा जर राहिला चालू संपूर्ण भारतामध्ये तर नेपाळ आणि श्रीलंका व्हायला वेळ लागणार नाही. आज आपण जर इतिहासामध्ये जर डोकावून बघितलं, 1947 सालीच्या आधी आपल्या देशामध्ये इंग्रजाचं सरकार होतं. ह्या इंग्रजांनी सुद्धा आपल्यावर एवढा अन्याय अत्याचार केलेला नाही, आपल्या मुलांना कधी मारलेलं नाही. ह्या इंग्रजांनी आज आपल्या देशामध्ये जी शिक्षण व्यवस्था आहे, आपल्याला जो शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे तो इंग्रजांनी दिलेला आहे. त्या इंग्रजाकडे राष्ट्रपिता फुलेंनी हा हक्क आणि अधिकार मागितला. त्यानंतर राष्ट्रपिता फुलेंनी हक्क आणि अधिकार मागितल्यानंतर आपल्याला शिक्षणाचा अधिकार मिळाला. आणि नंतर त्यामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या भारताचं संविधान दिलेलं आहे. या संविधानामध्ये आपल्याला जो हक्क आणि अधिकार दिलेला आहे तो हक्क आणि अधिकार आपल्यापासून हिरावून घेण्याचा, म्हणजे संविधान बदलण्याचा किंवा संविधान या देशामधून नष्ट करण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून या देशामध्ये चालू आहे. या मुलांवर जो अन्याय अत्याचार झाला तर आपल्याला जर असं वाटते की हा अन्याय अत्याचार इंग्रजापेक्षा जास्त आहे, इंग्रजापेक्षा जास्त नाही. आपण यांना इंग्रज समजायचं की आपल्या देशाचे हे नेते समजायचे, आपण समजलं पाहिजे. आणि या देशामध्ये अमानुष अन्याय अत्याचार झाला, त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आपण लढून उठलं पाहिजे. तेव्हाच आपण आपले हक्क आणि अधिकार मागू शकतो. कारण हक्क आणि अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे. पण ज्या वेळेस आपण न्याय आणि अधिकारासाठी आपण रस्त्यावर उतरतो त्या वेळेस हे सरकार आपल्याला आतंकवादी म्हणून डिक्लेअर करतात, हे पाकिस्तानचे आहे म्हणून डिक्लेअर करतात. मागच्या शेतकऱ्याचं सुद्धा आंदोलन झालं होतं, त्या शेतकऱ्याच्या आंदोलनाला सुद्धा असाच चिरडण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे. तरी सुद्धा शेतकरी तिथे ठाम बसून राहिले आणि त्यांचे आंदोलन पूर्ण केलं त्यांनी.
तसंच आता हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आपण सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे आणि जो लाठीचार्ज झालेला आहे त्याचा आपण निषेध केला पाहिजे. जाता जाता मी तुम्हाला एकच 2 ओळी सांगेल की ऊट मानवा जागा हो, या क्रांतीचा धागा हो. आज रात्र वैराची नाही तर दिवस सुद्धा वैराचा आहे आणि आज तुझ्यावर वेळ आलेली आहे, उद्या माझ्यावर सुद्धा वेळ येणार आहे. धन्यवाद. जय भीम, जय धन्यवाद. होती त्यांच्यावरती या सरकारने अमानुषपणे लाठीचार्ज करून त्यांना तिथून हटवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावरती अन्याय केला. आज आपण इथे जमून त्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये याचे पडसाद उमटलेले आहेत. आज आपण बघितलं की ह्या सरकारने महिलांचा जास्तीत जास्त वापर करून इथे सरकार स्थापन केला. लाडकी बहीण योजना आणली, त्याच्यानंतर बेटी बचाव, महिला सुरक्षिततेचा प्रश्न हा तर ऐरणीवरच आहे. पण आज त्यांनी महिलांचा गैरवापर करून आणि बघितलं आपण सोशल मीडियावरती व्हिडिओ बघितल्या की तिथे 15 ते 20, 22 वर्षांच्या मुलीवरती त्यांनी अत्याचार केलेला, लाठीचार्ज केलेला आहे, त्यांचे कपडे फाडलेले आहेत. आपण सोशल मीडियावरती प्रत्येक एक व्हिडिओ आपण बघितलेली आहे की आज त्यांच्यावरती म्हणजे ते कशासाठी भांडत होते, फक्त त्यांना न्याय मिळावा. जी नीटचे जे पेपर लीक झाले त्या ज्या वेळेला त्यांचं तिथे मोठं आंदोलन चालू होतं त्यावेळेला आतमध्ये अधिवेशन चालू होतं. अधिवेशनचे संसदेचे दरवाजे लावून त्यांनी अधिवेशन पूर्ण केलं, पण बाहेर त्यांना मुलांच्यासाठी त्यांना 1-5 मिनिटं पण वेळ भेटला नाही की मुलांशी जाऊन चर्चा करावी. त्यांना अतिरेकी घोषित करून केल्याप्रमाणे त्यांना मारहाण केली, अमानुषपणे मारहाण केली. आज बघितलं तर आपण या सरकारने महिला असू दे किंवा रोजगार असू दे, महागाई असू दे, एवढा सर्वसामान्यांच्यावरती अत्याचार करून ठेवलाय की जी सर्वसामान्य माणसाचं जगणंच मुश्किल करून ठेवलंय. आज आपण बघितलं की आपल्या आदरणीय नेते उद्धवसाहेब ठाकरे असू दे, राजसाहेब ठाकरे असू देत किंवा राहुल गांधीजी साहेब, शरद पवार साहेब असू दे, यांनी स्वतः जाऊन तिथे त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्यांना देखील त्यांनी एखाद्या अतिरेकीप्रमाणे घासून गाडीमध्ये टाकलेलं आहे आणि त्यांना आतमध्ये जेलमध्ये नेऊन ठेवलंय. पण त्याच्यानंतर बघितलं तर आज पूर्ण भारतभर त्याची प्रतिक्रिया उमटलेली आहे. आज आपण इथे जमलेलं, आज आपण बघितलं की एक मुलगी पण त्याच्यामध्ये शहीद झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज जर आपण प्रत्येकाने एक सुजाण नागरिक म्हणून जर आज आपण इथे सहकार्य जर नाही केलं, याच्या अन्यायाविरुद्ध जर नाही लढलो तर उद्या तीच परिस्थिती आपल्यावरही येऊ शकते. आज आपण बघतोय की मोठी माणसं म्हणजे जे नेते मंडळी त्यांची मुलं परदेशात शिकतात, पण आज इथे शिक्षण घेणारी ही सर्वसामान्य जनतेची मुलं आहेत. आज जेव्हा यांना सत्तेचा माज आलाय ना तेव्हा महाराष्ट्रानेच लढा दिलेला आहे आणि अभिजित दिपके हे महाराष्ट्राचाच एक युवा नेता आहे जो तिथे संघर्ष करतोय आणि आपण त्याला सर्वांनी साथ दिली पाहिजे. हे आपलं कर्तव्य, एक सुजाण नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. अक्षरशः जनरल टायरला आपण इतिहासात ऐकले, जनरल टायरला लाजवेल असा अमानुष अत्याचार दिल्ली पोलिसांनी केंद्र सरकारच्या आदेशावरून विद्यार्थ्यांवर तिथे केलेला आहे. विद्यार्थिनी यांना सोडलेला आहे. अमानुषपणे त्यांच्यावर लाठी हल्ला केला, वॉटर कॅनननी हल्ला केला, अश्रुधुराचे नलकंडे फोडून त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करून त्यांना आपली हुकुमशाही कशी असते ती हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांचं एकच म्हणणं होतं की नीट परीक्षा संदर्भात जे आपलं धोरण आहे, राष्ट्रीय धोरण ते बदला आणि त्याला जबाबदार असणारे आपले राष्ट्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा होता. आपले थोर शास्त्रज्ञ सोनम वांगचुक हे तिथे अत्यंत शांतपणे ह्या आंदोलनाला, उपोषणाला बसले होते, परंतु शासनाने, केंद्र सरकारने त्यांना अतिशय अमानुषपणे आणि डॉक्टरच्या वेशामध्ये पोलीस जाऊन त्यांना उतरून नेले आणि तिथून हे आंदोलन अतिशय उग्र झाले असून तरीही विद्यार्थी सर्व शांत होते. तर आणि त्या केंद्र सरकारने त्यांच्या आदेशाने त्यांना थांबवण्याचे जे प्रयत्न केले आणि अमानुष हल्ला केला याचा आपण सर्व निषेध करतो. मला एकच म्हणायचे की जे आपण नीट पेपर प्रकरण आज बोलत आहोत केंद्र सरकारविषयी, परंतु मला वाईट हेच सांगायला वाटतं की या नीट पेपर फुटीची पाळी मुले ही आपल्या महाराष्ट्रात रुजलेली आहे आणि याची पेपर फुटीचे प्रकरण हे महाराष्ट्रात झालेले आहेत आणि ह्या महाराष्ट्राचा एक ह्या सरकारचा मंत्री राहिलेला माणूस आज या सदाभाऊ खोत नावाचा या विद्यार्थ्यांना अतिरेकी म्हणून संबोधतो. सर्वप्रथम या खोटचाही आपण निषेध केला पाहिजे. आणि आज मोदींनी काय केलंय, हुकुमशाही चालू केले. मी तुम्हाला नेहमी सांगतो की ज्यावेळी आमच्याकडे याच्यामध्ये जे प्रसंग आले होते त्यावेळी बघितल्यानंतर आपले गीते साहेब होते आणि गीते साहेब मंत्री असताना या मोदींनी आपलं पण सरकार त्याबरोबर काम करत होतो, तर मोदींनी कुठलंही ऐकलं नाही, कुणाचं ऐकलं नाही.
एकच आपण विचार केल्यानंतर विचार करायची गरज आहे. तर आज नागपूरचा विद्यार्थी बोलतो ज्याला पोरं नाही त्याला पोरांची चिंता काय. नक्कीच बघितलं विचार करायची गोष्ट आहे. ज्याला पोरच नाही तो का लहान मुलांची विचार करणार सांगावं. आज विचार करण्याची गोष्ट अशीच आहे का त्याला काही गरज नाही. जे हुकुमशाही चालू आहे ती हुकुमशाही आज जनतेमध्ये उद्रेक झाला पाहिजे. आज प्रत्येक पालक प्रत्येक विद्यार्थी घरोघरी जाऊन सत्याग्रह आंदोलन करण्याची गरज आहे. हा बीजेपी सरकार ज्या दिवशी खाली त्यावेळी आपला देश कुठेतरी स्वातंत्र्य बनेल. आज परतंत्रमध्ये हा देश आहे आपला. इंग्रजांनी पण एवढे हल्ले केले होते. इंग्रजांनी पण आपल्याला अमानुष वागणूक दिली होती. पण या मोदी सरकारने तुम्ही काय एखाद्या तुम्ही आवाज उठवला तर तुमच्यावर काय लावणार हे का सीबीआय लावणार, इन्क्वायरी लावणार, सीडी लावणार. अरे का ते वापाची आहे का सीडी बिडी. हा तू बाजूला कर, तुझे पोलीस बंदोबस्त बाजूला कर. फडणवीस मला तुझा पोलीस बंदोबस्त बाजूला कर. जर हिंमत असेल तर ये आमच्या शिवसैनिकांसमोर आमच्या जनतेसमोर या. काय होतं तुझी अवस्था बघा. आज एवढं तर एवढा महाग बरा नाही. सत्तेवर बसले तुम्ही नक्कीच बसलेत. हे तुम्ही पण ईव्हीएम खोटं करून सगळं बसले सत्तेवर. तुमची हिंमत नाही. अरे हा आमचा चोर जर शिंदे जर गेला नसता तुमच्यात ना तर बीजेपीची डेअरिंग नव्हती यायची. बीजेपीची डेअरिंग नव्हती व्हायची का कुठल्याही माणसाला. आणि तो काय बोलतोय मुख्यमंत्री काय बोलतोय उलटी ती आपली मिसिंग लिंक लावलं याद राखा. अरे याद राखा तू मुख्यमंत्री आहेस. आज जनतेला तुम्ही याद राखा बोलतोस. मिसिंग लिंक बद्दल ये भारत आपला भारत देश हे लोकशाहीचा देश आहे. हे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. मी जरी मुख्यमंत्री असलो तरी मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तुला तिला म्हणतात लोकशाही नाहीतर तुमची ठोकशाही चालली. ज्या पोलिसांच्या माध्यमातून असेल किंवा ज्या सैनिकांच्या माध्यमातून असेल जो अमानुष अत्याचार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला की ज्यांच्यासाठी सोनम वांगचूक सारखा एक शास्त्रज्ञ, एक समाजसेवक, एक पर्यावरणवादी विचाराचा माणूस त्या देशाचं खरं भवितव्य काय हे दाखवणारं नेतृत्व की ज्याच्यावर 21 दिवस बसून सुद्धा एकही सरकारमधला मंत्री किंवा पंतप्रधान भेटायला आला नाही. हे दुर्दैव या देशाचं आहे. त्यांचे वडील ज्या वेळेला उपोषणाला बसले होते त्यावेळेच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी त्याला भेटायला आल्या होत्या. म्हणजे ही आपल्या देशाची परंपरा होती. आणि ही आपल्या देशाची परंपरा खंडित करण्याचं काम या व्यापाऱ्यांनी केलं. म्हणजे या व्यापाऱ्यांनी नाही, जे या देशावर व्यापार करायला आलेत त्यांनी, की ज्यांनी संपूर्ण देश हा व्यापाऱ्यांच्या हातामध्ये दिला. आज जर पाहिलं तर मुलांना शिकायचंय त्यांच्या नीट परीक्षेमध्ये झालेला जो घोटाळा आहे, जे ज्याचे पेपर फुटी झालेली आहे, हे सांगायचं तात्पर्य की या 12 वर्षामध्ये 152 वेळा पेपर फुटी झाली. या 12 वर्षात 152 वेळा पेपर फुटी झाली आणि त्याच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. हे पेपर फुटी करू शकतात, हे पक्ष फोडी करू शकतात, पण या देशामधल्या नागरिकांचे प्रश्न सोडू शकत नाहीत. आणि म्हणून एक अडाणी पंतप्रधान स्वतः शिकू शकत नाही म्हणून तो इतरांचं सुद्धा शिक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याला दुसऱ्याला शिकून द्यायचं नाहीच आहे, पण अडाणीला मोठं करायचंय कारण हा अडाणी आहे म्हणून. संविधानावर बोलणारे खूप लोक आहेत, त्याच्या आर्टिकलचा अभ्यास करणारे खूप लोक आहेत. फक्त आम्हाला एवढंच माहिती की ज्या बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिला त्या अधिकाराच्या मार्गाने आम्ही शांततापूर्ण आंदोलन करत असताना तुम्ही ज्या वेळेला हा लाठी हल्ला करताय त्यावेळेला खऱ्या अर्थानं पुन्हा भगतसिंग, पुन्हा राजगुरू, पुन्हा सगळे स्वातंत्र्यवीर, पुन्हा हे सगळे स्वातंत्र्य सैनिक पुन्हा जन्माला घालून पुन्हा स्वातंत्र्य मिळवण्याची वेळ आपल्याला येते की काय? दुसरं स्वातंत्र्य मिळवायला लागते की काय आपल्याला? असा कुठेतरी प्रश्न आपल्या मनामध्ये येतो की आपल्याला खऱ्या अर्थानं एकदा स्वातंत्र्य मिळालंय त्यावेळेला इतक्या लोकांचा बळी गेला. तो बळी गेला त्यावेळेला तो बळी जात असताना त्यांच्यावर अमानुषरित्या इंग्रजांनी काय हे केलं नव्हतं, अत्याचार केला नव्हता. पण इतकी परिस्थिती अशी आहे की आपलेच नेते ज्यांनी हिंदुत्वाच्या नावावर मतं मिळवली, ज्यांनी देशाचं भलं करतो म्हणून मतं मिळवली, पण त्यांना सगळ्यांचा विसर पडला. कारण त्या जंतर मंतरवर गेलेला विद्यार्थी हा कुठल्या पक्षाचा नव्हता,
हा कुठल्या एका जातीचा नव्हता, हा होता तो या संपूर्ण हिंदुस्थानातल्या अखंड शिक्षण प्रवर्गातला होता. इथली फक्त त्यांनी मागणी काय केली होती की बाबा ही शैक्षणिक अस्थिरता जी आलेली आहे, हा जो शैक्षणिक धोरण आहे तो कुठेतरी बदलायला पाहिजे. आणि तो बदलण्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नाला यांनी हरताळ बसलं. आज जर पाहिलं तर सोनम वांगचूक असतील किंवा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून एक आपल्या महाराष्ट्रातलं नेतृत्व उदयास आलं. त्याच ज्या वेळेला सूर्यकांत सरदे यांनी सत्ता मागे दीपक कांबळे म्हणाले, त्या सरन्यायाधीशांनी बोलता बोलता बोलून गेला की बाबा छोटी मोठी आर्थिक हे टाकणारे लोक, आरटीआय टाकणारे लोक म्हणजे कॉक्रोच सारखी आहेत. आणि अमेरिकेत राहून त्याच्या मनामध्ये विचार आला की आपण जर कॉक्रोच पार्टीच काढली तर मग ह्यांची खुर्ची डॉमिनेट करायला किती वेळ लागेल. आणि मग त्यांनी इथं त्याचं सगळं सोडून तो भारतामध्ये आला, केवळ या तरुणांचं नेतृत्व करण्यासाठी आला की ज्या तरुणांच्यावर अन्याय झाला. 152 वेळा अन्याय झालाय. रात्रंदिवस डोळे फाडून अभ्यास करत असतात, लाईट गेली तर मोबाईलच्या उजेडामध्ये अभ्यास करत असतात. एखादी परिस्थिती नसताना पण तो अभ्यास करत असतो की ज्याला असं वाटतं मला परीक्षेत पास व्हायचंय, पण ज्या वेळेला परीक्षा देतो त्यावेळेला पेपर फुटीचं बालन ज्या वेळेला उभं राहतं त्यावेळेला त्याच्या मनामध्ये काय विचार येत असेल, आत्महत्याच ना. एवढ्या लोकांचे बळी घेणारा हा डायरच आहे. मग अशा लोकांना आज आपल्या समोर देशाचं नेतृत्व म्हणून ज्या वेळेला 12 वर्ष आपण जरा झेलतोय, पहिल्या 5 वर्षामध्ये आपण त्यांच्या सोबत होतो तेव्हा असं वाटलं होतं की तुम्हाला चांगलं करतायत. पण त्याच्यानंतर त्यांनी ज्या वेळेला हे सगळे चोरून लपून दरोडेखोर चोर सगळे एकत्र घेतले आणि त्यांना चांगल्या माणसांची गरज राहिली नाही, त्यावेळेला कळून चुकलं की बाबा या देशाचं नेतृत्व हे एक अडाणी पण आहे आणि दुसरं हे तडीपार पण आहे. मग आपण तडीपारांनी अडाण्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय याचं प्रत्यय ज्या वेळेला जवाहरलाल नेहरूंचं एक भाषण आता सगळीकडे मला वाटतं हे होतंय, व्हायरल होतंय, त्याच्यात ते स्पष्टली बोलतायत कि ऐसी स्थिति रहेगी तो 75 साल के बाद भी ऐसा दिन आएगा कि एक अडानी अनपढ़ आदमी अपना नेतृत्व करेगा और फिर जाति के नाम पर बवाल मचाएगा. हीच परिस्थिती आता आहे. आणि आता आपण बघतोय की खऱ्या अर्थानं इथल्या तरुणांना दाबण्याचं काम त्यांनी केलंय आणि त्याचा निषेध होणं फार गरजेचं होतं. म्हणून आपण इथे सगळे जमले. कारण ही परिस्थिती आता नाही बदलली तर आपण कधीच बदलू शकत नाही. म्हणून तुम्ही आम्ही सगळे एकत्र आलात, त्याचा निषेध व्यक्त केलात. हा निषेध व्यक्त करणं फार गरजेचं आहे. कारण तुमच्या आमच्यातली संवेदना जागी होणं फार गरजेचं आहे. कारण आपल्या लहान लहान मुलांचं भवितव्य पुढे अवलंबून आहे त्याच्यावर. कारण तुम्ही किती लोक आपटलं तरी त्यांच्यामध्ये काही सुधारणा होणार नाही. कारण पंतांनी राजीनामा दिल्याशिवाय प्रधान राजीनामा देणार नाही. त्यामुळे पंत आणि प्रधान दोघांनी पण राजीनामा देणं फार गरजेचं आहे. म्हणजे प्रधान हा शिक्षण मंत्री आहे आणि पंत हा आपला पंतप्रधान आहे. कारण शेवटी कसं आहे की त्याच्यावर पण त्याची पण वेळ वाईटच आलेली आहे. तर त्याला निर्णय घ्यायला जमत नाही. म्हणजे त्याच्या मंत्रिमंडळात पण काहीतरी हालचाल माजलेली आहे म्हणून तो काय करू शकत नाही. म्हणून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आम्ही सगळे आलात, तुम्ही इथं आलात, खरोखर बरं वाटलं की सगळे एकत्र येऊन आज सगळे खोपोलीत पण हा कार्यक्रम झाला. पुन्हा 1-2 दिवसांनी चौकमध्ये पण कार्यक्रम आहे. आपण संपूर्ण तालुक्यामध्ये हे कार्यक्रम करतोय की जेणेकरून आपल्या छोट्या छोट्या माध्यमातून देशाचं छोटे सगळे एकत्र येऊन कुठंतरी देश एक संघ बनून आपण यांना विरोध करू आणि यांना नुसती शिक्षण व्यवस्था घालवायची नाहीये तर हे पूर्ण सरकारच कसं जाईल या उद्देशाने आपण पावलं टाकली पाहिजेत आणि सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. 26 तारखेला पुन्हा एकदा या महाराष्ट्राचे 2 वाघ एकत्र येत आहेत, पुन्हा एकदा 2 भाऊ एकत्र येत आहेत आणि पुन्हा एकदा मुंबईमध्ये एक मोठा मोर्चा काढतायत. याच्याबद्दलच निषेधाचा मोर्चा आहे. मग राज ठाकरे असतील, उद्धव साहेब असतील आणि त्यांच्या बरोबर आपल्यालाही सगळ्यांना त्या 26 तारखेला त्या मोर्चात सहभाग घ्यायचा आहे. जास्तीत जास्त मोठा मोर्चा की जेणेकरून त्या मुंबईमध्ये पूर्ण मुंबई भरली पाहिजे, जेणेकरून त्यांना पाय उतार कसं व्हावं लागेल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. अत्याचार होतोय आणि विद्यार्थ्यांवरती सुद्धा अत्याचार होतोय. मग अशा वेळेला आपण एक विचार केला पाहिजे की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नसतं आणि जर आम्हाला बोलण्याची आणि सभा घेण्याची जर अधिकार नसता तर आजही आम्ही ते सगळं सहन करत राहिलो असतो. आणि म्हणून आम्हाला आज आपण म्हणतोय सगळा देश आता या विद्यार्थ्यांबरोबर आहे. आपलं काय काम आहे आता त्या विद्यार्थ्यांबरोबर असलं ना, जर सगळा देश सर्व लोक त्यांच्या बरोबर आहेत, मग जे संविधानाला मानत नाहीत, जे लोकशाहीला मानत नाहीत यांना सत्तेत हंत कोण हा विचार केला पाहिजे. आपण मला जास्त काही हेच बोलायचं नाही की आपण सगळ्यांचा शेवट जरी दिवसभर जर आपण या पावसा पाण्यात आहे त्या लेकरांच्या बाजूने उभे आहेत एवढं शेवटी म्हणायचं आहे की जो संविधानाला मानणार नाही,
जो लोकशाहीला मानणार नाही तो पुढच्या वेळेला सत्तेत येऊ नये ह्याची काळजी घ्यावी. इतकंच बोलते, इथं थांबते. खरं तर दिल्लीतील जंतर मंतर येथे जी काही घटना घडली, जी काही वस्तुस्थिती होती ती आपण सगळ्यांनी बघितली. बरेचसे इलेक्ट्रॉनिक मीडिया त्या ठिकाणी ते प्रकरण दाबू बघत होतं. जी वस्तुस्थिती आहे ते लपू पाहत होतं. आता काही इलेक्ट्रॉनिक मीडिया ही मोदीला विकाऊ झालेली आहे, विकलेली आहे. सगळ्याच इलेक्ट्रॉनिक मीडियाबद्दल बोलत नाही, पण तिथे असलेल्या विद्यार्थ्यांनी मात्र ज्या काही व्हिडिओज काढल्या, आणि इलेक्ट्रॉनिक मीडियापेक्षा सध्या सर्वात जास्त मोठी असणारी ताकद म्हणजे सोशल मीडिया. त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वांनी तिथली वस्तुस्थिती बघितली. काय चूक होती त्या विद्यार्थ्यांची? लोकशाही पद्धतीने जर का आपले स्वतःचे अधिकार ते मागायला त्या ठिकाणी गेले होते, शांतपणे जर का ते आंदोलन करत होते, तर त्या ठिकाणी लाठीचार्ज करण्याची, अमानुषपणे लाठीमार करण्याची काहीच गरज नव्हती. परंतु तिथे वस्तुस्थिती अशी एक झाली की ज्या वेळेला जंतर मंतरवरती हळूहळू देशाच्या कानाकोपऱ्यातून सगळे लोक जमायला लागले, त्यावेळेला कुठेतरी असं वाटलं का आता देश आता जागा होतो. आणि खरंच वस्तुस्थितीच ती आहे, देश आता जागा झालेला आहे. कारण जो अमानुष लाठीमार त्यांनी केला, जे मास्टरमाइंड कोणी होते, खरं तर त्यांचं खरं रूप आता जनतेने बघितलेलं आहे. जे रक्त त्या विद्यार्थ्यांनी तिथे सांडलं, ज्यांची डोकी फुटली, ज्यांना इजा झाली, जे रक्त तिथे सांडलं, त्या रक्ताच्या थेंबा थेंबाचा हिशोब जनता आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मला सांगायचं. आणि म्हणून या लोकांना खरं तर घरीच बसवलं पाहिजे, जे आपल्याकडून आपली लोकशाही छिनवून घेत आहेत, अधिकार छिनवून घेत आहेत, जे संविधान बदलू पाहत आहेत, ज्यांना लोकशाहीवर आक्षेप आहे त्यांना संविधानावर आक्षेप आहे, कारण संविधानानेच आपल्याला लोकशाही दिलेली आहे. अशा लोकांना खरं तर आपण घरी बसवलं पाहिजे. आणि त्या निमित्तानं आता देश, कशी म्हटल्याप्रमाणे देश जागा होतोय, जनता जागी होते, आणि म्हणून हे सरकार आता घाबरलेलं आहे. या सरकारला समजलेलं आहे की आता आपल्या पायाखालची वाळू आता कशी सरकायला लागलेली आहे. आता खरं तर आज सर्वच पक्षाचे या लोक या ठिकाणी आले, सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. सकाळपासून या ठिकाणी व्यापाऱ्यांनी सुद्धा दुकानं बंद ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. मी त्यांचंही सर्व पक्षाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. त्या ठिकाणी आमचे पत्रकार मित्र सुद्धा सकाळपासून आहेत, भर पावसामध्ये आहेत. त्या ठिकाणी जो लोकशाहीचा तिसरा स्तंभ आहे तो पत्रकार बांधव सुद्धा या ठिकाणी होता, आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं. त्याबद्दल सुद्धा मी शिवसेना पक्ष असेल किंवा इतर सर्व पक्ष असतील त्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि थांबतो. शांततेबद्दल एक निषेध रॅली काढणार आहोत. सर्व मान्यवर विनंती आहे का तुम्ही आपण त्या रॅलीसाठी यायचे. राजीनामा द्या. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. भारत माता की जय, भारत माता की जय. इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद. नहीं चलेगी, नहीं चलेगी. इसलिए पेपर लीक है, धर्मेंद्र प्रधान वीक है, इसलिए पेपर लीक है. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही. माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद. भारत पाहिजे, भारत पाहिजे, भारत पाहिजे, भारत पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा भारत पाहिजे. तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह.